हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो आपलं बुद्धिमत्ता सिरीज चालू आहे, त्यातलं हे 27वं लेक्चर आहे. बुद्धिमत्ता सिरीजचं 27वं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपलं पुनर्मांडणी हे चॅप्टर चालू आहे, ज्याचा चौथा पार्ट आहे आणि आजचा लास्ट पार्ट आहे. ठीक आहे, लास्ट पार्ट आहे पुनर्मांडणीचं, आपलं शेवटचं लेक्चर आजचं. ओके, चला एक मिनटं फक्त मला एकदा पाहू द्या. 27 आहे की 28 आहे पाहू द्या. हो, 27. ओके, 27वं लेक्चर आहे बुद्धिमत्ता सिरीजचं पूर्ण, आणि पुनर्मांडणीचा चौथा पार्ट आहे, जो की आपला शेवटचा पार्ट आहे, लास्ट पार्ट आहे. ओके, चला या सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 लेक्चर आपली बुद्धिमत्ता सिरीज आहे, त्यामध्ये एकूण तुम्हाला 22 टॉपिक्स दिल्या जाईल. त्यापैकी हे टॉपिक्स झालेले आहे. ठीक आहे, चला आपले हे टॉपिक झाले सगळे, हे झाले आणि हे चालू आहे, जो की आजचा शेवटचा पार्ट आहे. आज संपून जाईल 9वं टॉपिक. ओके, चला एकूण 22 टॉपिक दिल्या जाईल तुम्हाला इथे. 22 पैकी 23 आणि हे 2, 20 आणि 2 22. ओके, 22 टॉपिक्स आणि जवळपास 70च्या आसपास लेक्चर. 70 कमी जास्त प्रमाणामध्ये 70च्या आसपास लेक्चर तुमचे येऊन जाईल. आणि मित्रांनो, रिझनिंग सोबतच तुम्ही गणिताची पण तयारी माझ्याकडून करू शकता. गणिताची पण तयारी करू शकता आणि माझी यासाठी बॅच तुम्ही जॉईन करू शकता, आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. आता आउट ऑफ मॅथ का नाव दिलं, कारण की मी तलाठी 2019 आणि 23 दोन्ही वेळेस मी गणित व बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 50 मार्क्स मी घेतले होते. ओके, चला नेक्स्ट आउट ऑफ मॅथ बॅचचे टॉपिक्स बघून घ्या. 20 + 20 एकूण 40 टॉपिक्स आहे. 40 टॉपिक्स आणि याच्यावर आधारित 138 लेक्चर्स तुम्हाला माझ्या ॲपवर दिसेल. ठीक आहे, बॅच जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. एक मिनटं, थोडा मला कॅमेरा व्यवस्थित करू दे माझा. ठीक आहे, ओके, चला दिसतं व्यवस्थित. ठीक आहे, नेक्स्ट हे माझे रिझल्ट्स आहे आणि घटकने आहे का सब्जेक्ट वाईज, सेक्शन वाईज माझे मार्क्स मी इथे दिलेले आहे. ओके, चला आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे, आतापर्यंत आपण 30 क्वेश्चन बघितले होते. PYQ 30 PYQ पाहिले होते आपण. PYQ 30 पाहिले होते. हे 31व्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू आणि आपण याची थिअरी पण पाहिली, प्रॅक्टिस क्वेश्चन पण पाहिले आणि आता PYQ आपण पाहत आहोत. ठीक आहे, PYQ चालू आहे. चला सुरुवात करा. फास्ट घेऊ थोडं, कारण की आता शेवटचं लेक्चर आहे आणि क्वेश्चन जास्त आहे. बघा, ही सिरीज आहे चिन्हांचा पहिला अर्धा. ठीक आहे, वाचून घ्या. जर दिलेल्या चिन्ह मालिकेचा, ठीक आहे, अक्षर आणि चिन्हांची मालिका आहे आणि अंक पण आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, दिलेल्या अक्षर, संख्या आणि चिन्ह मालिकेचा पहिला अर्धा भाग उलट क्रमाने लिहिला. पहिला अर्धा भाग उलट क्रमाने लिहिला म्हणजेच काय, तर पाहून घ्यायचं पूर्ण. हे डावी बाजू म्हणजे ही इथं आहे डावी बाजू. ठीक आहे, डावी पूर्ण किती आहे ते पाहून घ्यायचे आणि त्याला अर्धा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 20 आहे ना, 20 पैकी 10 करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला इकडले 10 आणि तिकडले 10. काय म्हणते, पहिला अर्धा भाग उलट लिहिला, पहिला उलट्या लिहिला म्हणजे हे डॉलर आणि 5 येनपासून सुरुवात, डॉलर 5 आणि एन पासून सुरुवात केली आपण. ठीक आहे, चला याला असं उलट्या आणि असं थोडंसं ॲरो करून टाकायचं, समजायला पाहिजे, लिहिला असेल. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणते अक्षर, संख्या किंवा चिन्ह उजव्या टोकापासून 9व्या क्रमांकाच्या म्हणजे 9ला कोण आहे पाहून घ्यायचं. उजव्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा. हा 9वा आहे, हा 9th आहे. उजव्या टोकापासून हा 9वा आहे. ठीक आहे, 9व्या क्रमांकाच्या च्या म्हणताय ना, लक्षात घ्या. डावीकडे 6व्या क्रमांकावर असेल. च्या डावीकडे म्हणजे त्याला सोडून द्यायचं, दुसरा घ्या. डावीकडे 6वा, हा पहिला आला. ओके,
याला उलट्या लिहिलं म्हणजे याला हा फर्स्ट येईल नंतर हा टी म्हणजे हा झाला आपला 9वा. ओके, आता ह्या टीच्या डावीकडे 6वा. आता टीच्या म्हणजे हा जी जो आहे तो फर्स्ट झाला, मग सेकंड कोण होईल ते फर्स्ट आहे. सेकंड कोण होईल इथून ते एवढी सीज आपण उलट्या लिहिता म्हणजे हा ज्याच्याजवळ हा नाही आता हा आहे. ठीक आहे, म्हणून हा फर्स्ट होईल, मग हा सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 6वा. एच. आन्सर तुमचा एच आहे. का? कारण ही सिरीज आपण उलट्या लिहितोय म्हणून हे 4 याच्या जवळ येईल, नंतर टी याच्या जवळ येईल, नंतर 5 जवळ येईल. आन्सर तुमचं एच. थोडं फास्ट घेऊ आता. चला, जर दिलेल्या प्रत्येक संख्येमध्ये ठीक आहे, म्हणजे ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, गॅप तुम्हाला दिसत असेल 4-4 ह्याच्या 4-4 अंकांच्या संख्या आहे. ठीक आहे, संख्येमध्ये प्रत्येक सम अंक हा संख्या प्रणालीनुसार त्यांच्या पुढील अंकाने प्रस्थापित केला. ठीक आहे, प्रत्येक संख्येमध्ये प्रत्येक सम अंक हा पुढील अंकाने प्रस्थापित केला, म्हणजे हा जो सम अंक आहे 4 आहे त्याला 5 लिहिलं. ठीक आहे, 6 आहे त्याला 7 लिहिलं. हा सम आहे 4 नंतर 5, 8 नंतर 9, 4 नंतर 5. ओके, ठीक आहे, असं केलं. ओके, आणि संख्या प्रणालीनुसार प्रत्येक विषम अंक हा त्याच्या मागील अंकाने प्रस्थापित केला. विषम अंक आहे तो मागच्या अंकाने केला, म्हणजे 3च्या आधी 2 येते, 9च्या आधी 8 येते, असं केलं त्यांनी. ठीक आहे, चला इथंच 3च्या आधी 2 येते, असं केलं. ठीक आहे, तर उजव्या टोकाकडून दुसरी संख्या आणि सर्वात डावीकडील संख्येमध्ये किती फरक आहे? उजव्या टोकाकडून दुसरी संख्या म्हणजे ईच्यामध्ये उजव्या टोकाकडून हे दुसरी संख्या आणि सर्वात डावीकडील संख्येमध्ये आणि सर्वात डावीकडील संख्या जी की आपण ही काढली. ओके, किती फरक आहे? ठीक आहे, किती फरक आहे मी त्यांनी डायरेक्ट काय म्हटलंय पाहून घ्यायचं. ही जी डावीकडली संख्या आणि उजव्या टोकाकडून सेकंड संख्या बस दोघांमधील फरक काढायचा आहे. ह्या संख्येला आपण कन्वर्ट केलं 2, 8, 5, 7 मध्ये, 2, 8, 5, 7 मध्ये कन्वर्ट केलं. हिला कन्वर्ट करा. विषमला आधीची संख्या 5 आहे म्हणून त्याच्या आधी, अरे यार कट नाही आता का? ठीक आहे, जाऊ द्या, दिसत नाही काय ते. हां, ठीक आहे, 5 आहे म्हणून विषम आहे, त्याच्या आधी संख्या 4, 9 विषम आहे त्याच्या आधी 8 येते, 6 सम आहे मग नंतरची संख्या 7, 2 सम आहे मग नंतर संख्या 3. ठीक आहे, 4, 8, 7, 3 आणि 4, 8, 7, 3. बस ही एक संख्या आणि ही एक संख्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तेच तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे, 13 मधून 7 गेले, 6 आले. आन्सर तुमचं 6 आणि 6. ओके, 13 मधून 7 गेले, 6 आले, दम केला वापस. 7तून 6 गेला, 1 राहिला, आन्सर तुमचं 1. ठीक आहे, पुन्हा 8मधून 8 गेले, 0, आन्सर तुमचं 0. चला, 4 2. नेक्स्ट 33 नंबर, थोडं फास्ट घ्यायला लागते. ठीक आहे, अशी किती व्यंजने आहेत, म्हणजे व्यंजन ज्यांच्या लगेच आधी एक व्यंजन, आधी पण एक व्यंजन आहे, परंतु लगेच नंतर एक स्वर आहे आणि नंतर पण एक स्वर आहे. म्हणजे आन्सर तुमचं काय? व्यंजन स्वरवालं, व्यंजन स्वरवालं एक ग्रुप होऊन जाईल. हा कॅन्सल झाला कारण की हा स्वर आहे. व्यंजन कॅन्सल, व्यंजन. बघा आता हा स्वर आहे ना, स्वरच्या आधी 2 व्यंजन पाहिजे, स्वरच्या आधी 1 आणि 2 व्यंजन आहे, म्हणजे हा एक ग्रुप झाला आपला. ठीक आहे, चला पुन्हा हा स्वर आहे, त्याच्या आधी 2 व्यंजन आहे का? नाही, कारण की व्यंजन आणि स्वर आहे. ठीक आहे, चला हा स्वर आहे, त्याच्या आधी स्वर कॅन्सल, स्वरच्या आधी स्वर कॅन्सल, स्वरच्या आधी स्वर कॅन्सल. पाहून घ्या, स्वरच्या आधी 2 व्यंजन आहे, नंतर स्वरच्या आधी व्यंजन आणि स्वर आहे, कॅन्सल. हा स्वर आहे, त्याच्या आधी व्यंजन आणि स्वर, कॅन्सल. मग इथं कुठंच काही दिसत नाही. आन्सर तुमचं फक्त आणि फक्त 1 आहे. ठीक आहे, नेक्स्ट 34 नंबर. दिलेल्या पर्यायामधून दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून कोणता शब्द बनवता येईल ते निवडा. बनवता येईल हे तुम्हाला निवडायचं आहे. हे आहे हातचे मार्क. ओके, STAKE आणि ई नाही, कॅन्सल. पुन्हा SACKD, SACKD पण नाही, कॅन्सल. डी नाही म्हणजे बघा इथं के नाही ना, मग के कुठं आहे का? नाही,
चला, GARAMS, GR नाही, कॅन्सल. मग हा तर ऑलरेडी असणार आहेच, कारण की ते नाही. ठीक आहे, चला आन्सर तुमचं 4. 35 नंबरचा क्वेश्चन. या मालिकेचा दुसरा अर्धा भाग उलट केल्यानंतर डावीकडून 19व्या स्थानी येणारा घटक कोणता? ठीक आहे, दुसरा अर्धा भाग उलट केला. ठीक आहे, मग डावीकडून 19व्या स्थानी पाहून घेऊ. हा इकडला अर्धा भाग केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 30 आहे ना, मग 15 15 मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, म्हणजे बघ काय म्हणताय, 15 15 भाग केला. मालिकेचा दुसरा अर्धा भाग उलट केला, इकडला भाग उलट केला. ठीक आहे, असं करून घ्या, त्याला उलट केला. तर डावीकडून 19व्या स्थानी येणारा घटक कोणता? पहा, डावीकडून मोजलं तर हा झाला 15वा. का? कारण की आपण ऑलरेडी 15 15चे 2 हिस्से पाडले होते. हा 15वा झाला. मग 16वा कोणता होईल? हो, तो होणार नाही. का? कारण ही सिरीज उलट्या केली आहे, म्हणून अशी सिरीज अशी उलट्या केली म्हणजे हा येईल. ह्या 15च्या नंतर हा 16 येईल. हा 16 17 18 19 जो की R आहे. चला नेक्स्ट 36 नंबर क्वेश्चन. फास्ट घ्या थोडं. ठीक आहे, हे सामान्य नातेसंबंधाचे प्रतिनिधित्व करतात. खालीलपैकी कोणता पर्याय समान नात्याचे प्रतिनिधित्व करतो? ठीक आहे, हे एका समान नात्याचे प्रतिनिधित्व करते. 982 6 #3 याच्यासारखाच कोण प्रतिनिधित्व करतो ते तुम्हाला समान नात्याचे प्रतिनिधित्व करतो असा शब्द शोधायचा आहे. याच्यासारखाच याचं रिलेशन जसं आहे तसंच सेम रिलेशन असणारा शब्द 5 आहे. 8 4 आणि टक्के पाहून घ्या. 8 4 आणि टक्के कोड्या पहा. 8ला जर पहिला मानला, हा दुसरा तिसरा चौथा, 5वा हा होईल, 6वा 7वा 8वा 9वा हा होईल. 1 5 आणि 9 असणारा शब्द शोधून घ्यायचा. पाहून घ्या पहिलं. 4 9 2 आहे का पाहून घ्या. 4 9 कट्टे, 4 9 2 आहे का पहा. 1 नंतर हा 1 आहे, 2 3 4 5 आहे, 6 7 8 कट्टे. ठीक आहे, आपण काय शोधलं होतं? 8 4 आणि टक्के, 8 4 आणि टक्के. हा जो 1 झाला, 2 3 4 5 झाला, 6 7 8 9. 1 5 9 पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे? 1 5 9. आपण काय शोधलं होतं? 4 9 2. हा 4 9 2 कटला. त्यानंतर टक्के 4 8 पाहून घेऊ. 1 5 9 आहे का 5 आहे. टक्के 4 8 9, टक्के 4 8, टक्के 4 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आहे, हा आपण कट्टे. ओके, अँड 4 9, अँड 4 9. अँड कुठं आहे इथे? अँड कुठं आहे का? दिसत तर नाही बा. अँड 4 9, ॲट 7 3 7 हॅशटॅग अँड 4 9 नाही दिसता. याला पेंडिंग ठेवा, थोडं टायपिंग मिस्टेक असू शकते. हॅशटॅग 3 9, हॅशटॅग 3 आणि 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला, 1 5 9. हे पण सिरीज 1 5 9ची आहे आणि हा पण आपला 1 5 9 आहे, म्हणजे हे तुमचा आन्सर आहे. हे कट्टे. 37 नंबर. डावी बाजू उजवी बाजू. ठीक आहे, लगेचच आधी एक व्यंजन. असं इथं काहीतरी आहे ज्याच्या आधी एक व्यंजन आहे असणारी आणि लगेचच नंतर एक व्यंजन. इथं पण व्यंजन असणारी अशी किती व्यंजने आहे? अशी किती व्यंजने आहे? ठीक आहे, म्हणजे बघा सिरियल डायरेक्ट व्यंजन 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 पाहून घ्या. कोण आहे? स्वर कॅन्सल. व्यंजन 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 1 आहे. व्यंजन 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 2 आहे. ठीक आहे, 2 झाले. पुन्हा व्यंजनच्या 3 जण व्यंजन आहे, हे पण आलं. ओके, पुन्हा हा स्वर आहे, मग कॅन्सल होते इथून. पुन्हा हे व्यंजन व्यंजन स्वर आहे, कॅन्सल. हा स्वर आहे ना, याच्यानंतरचे 3 पाहून घ्या. स्वर आहे, कॅन्सल. स्वरच्या नंतरचे 3 आहे का? मधात स्वर येते, कॅन्सल. स्वरच्या नंतर 3 तिघ जण आहे. ओके, मग इथून इकडं पण 1 येते. ठीक आहे, मग स्वर आहे ना त्याला सोडून द्या. त्यानंतरचे 3 व्यंजन आहे का? नाही, कारण हा स्वर आहे, कॅन्सल. मग इथं व्यंजन आहे, व्यंजनपासून हे 3 जण व्यंजन येते. आन्सर तुमचे किती? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, नेक्स्ट 38 नंबर. डावी उजवी बाजू आहे. खालील अक्षरचिन्ह मालिकेमध्ये अशी किती चिन्हे आहेत? चिन्ह लिहून घ्या पहिलं. अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक अक्षर, चिन्ह नंतर अक्षर
आहे, पण लगेच आधी एक अक्षर नाही. चल, अक्षर नाही. असे किती चिन्ह आहे ज्याच्या लगेच आधी एक अक्षर नाही? मग तुम्हाला शोधायचं कसं? अक्षर नसणारं चिन्ह नंतर अक्षर, अक्षर नाही न चिन्ह आणि अक्षर. पाहून घ्या. मग अक्षर सोडून सुरुवात कुठून करायची? अक्षर असणारा कॅन्सल करा. हे कॅन्सल आहे. अक्षर, जे अक्षर आहे जे पहिलं अक्षर आहे त्याला डिलीट करा. डिलीट अक्षर कॅन्सल. ठीक आहे. अक्षर नाही पण हे चिन्ह आहे. ओके, नंतर पुन्हा अक्षर आहे म्हणजे एक होत आहे. ठीक आहे. चला, काय म्हटलं मी? अक्षर नाही, नंतर चिन्ह आहे आणि नंतर अक्षर आहे. ओके, जमते. ओके, चला, हे तुमचं एक झालं. आता सुरुवात कुठून करायची? जिथं अक्षर नाही तिथून सुरुवात करा. ठीक आहे. हे दोन कटले म्हणजे बघा, अक्षर हे याला सोडून द्या. आता हे अक्षर नाही पण हे चिन्ह आहे का? नाही ना, हे पण कटते. ओके, हे अक्षर आहे, कॅन्सल. अक्षर कॅन्सल. हे अक्षर नाही, नंतर चिन्ह आहे का? अक्षर नाही, बरोबर आहे. मग चिन्ह आहे का? नाही, कॅन्सल. चला, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथे दिसत आहे फक्त आणि फक्त अक्षर आणि चिन्हांची सिरीज आहे. हे बघा, हे सिरीजकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एक समजतं आहे का हे अक्षर आणि चिन्ह दोघांची पण सिरीज आहे. याच्यामध्ये अंक नाही. ओके, हे अक्षर नाही, अंक तर कुठंच दिसत नाही. याचा अर्थ हे चिन्ह असणार का? चिन्ह असणार. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ चिन्ह अक्षर पाहिजे. ओके, मग कॅन्सल. अक्षर कॅन्सल. लगातार दोन चिन्ह आहे ते कॅन्सल. बघा, म्हणजे तेच पाहिजे. हे दोन चिन्ह आहे नंतर अक्षर आहे. चला, ओके, मग कोणी येत आहे का दोन चिन्हावाला? नाही. चला, आन्सर तुमचं 2. ठीक आहे. बघा, इथं कुठंही तुम्हाला अंक दिसत नाही. याचा अर्थ हे अक्षर नाही म्हणजे अंक तर ऑलरेडी नाहीच. अक्षर नाही मग चिन्ह पण, मग अक्षर नाही तर चिन्ह असणार. आन्सर तुमचं कसं होते? चिन्ह आणि अक्षर. येत आहे का? चिन्ह अक्षर हे 3. चिन्ह अक्षर. ठीक आहे. 39. 17 मिनिट झाले. डावीकडून उजवीकडे लगेचच आधी एक चिन्ह असलेली, इथं काहीतरी आहे तुमचं आणि लगेच आधी एक चिन्ह. ओके, असलेली आणि लगेचच नंतर एक चिन्ह असलेली, लगेच नंतर एक चिन्ह असलेली एकूण किती अक्षर आहे? मधामध्ये अक्षर, एकूण किती अक्षर आहे? त्यांना हेच म्हणायचं आहे का अशी किती अक्षर आहे ज्याच्या आधी एक चिन्ह आणि नंतर एक चिन्ह आहे, असं त्यांना ते शोधायचं आहे. ठीक आहे. मग तुमचा आन्सर काय होते? चिन्ह अक्षर चिन्ह. कुठं आहे तर पाहून घ्या. सुरुवात चिन्हानं पाहिजे ना, हे कॅन्सल करा. चिन्ह अक्षर चिन्ह आहे. चला, ओके, आन्सर तुमचं 1 आलं. पुन्हा चिन्ह अक्षर चिन्ह येत आहे. चला, 2 आलं. ओके, पुन्हा चिन्ह अक्षर चिन्ह, मग हे आलं 3. ओके, पुन्हा हे चिन्ह आहे, कॅन्सल. चिन्ह अंक आहे. ओके, चला, थांबा, अक्षर पाहिजे ना, थोडं चुकलं आपलं इथे, थोडं चुकलं. पहा, चिन्ह अक्षर चिन्ह हे तर एक बरोबर आहे, पण हे चिन्ह अक्षर चिन्ह नाही, हे चिन्ह अंक आहे म्हणजे हे दुसरं होत नाही. ओके, पुन्हा चिन्ह अक्षर चिन्ह दिसत आहे. चला, पुन्हा हे चिन्ह अंक आहे, कॅन्सल. अक्षर कॅन्सल. चिन्ह आहे, कॅन्सल. चिन्ह अक्षर चिन्ह आहे. हो, ठीक आहे. चला, पुन्हा हे चिन्ह अंक आहे, कॅन्सल. हे चिन्ह आहे, अंक आहे, कॅन्सल. चिन्ह अक्षर अंक आहे, कॅन्सल. ठीक आहे. चला, 3 तुमचा आन्सर आहे. काय तुम्हाला काय पाहिजे? चिन्ह अक्षर चिन्ह, अंक नाही पाहिजे. ओके, चला, 40 नंबर. उजवीकडून डावीकडे लगेच आधी एक संख्या, म्हणजे इथं तुमचं काहीतरी आहे असं काहीतरी शोधायचं आहे ज्याच्या आधी एक संख्या असलेली. ठीक आहे, आधी एक संख्या आहे. ठीक आहे, असलेली आणि लगेच नंतर एक संख्या, नंतर पण याच्या नंतर पण एक संख्या आहे असलेली, अशी एकूण किती चिन्हे आहे? तुमचा प्रश्न काय बनते ते सांगतो. अशी एकूण किती चिन्हे आहेत ज्याच्या लगेच आधी एक संख्या, लगेच नंतर एक संख्या. बस तुम्हाला असं शोधायचं आहे. ठीक आहे. काय पाहिजे? संख्या, चिन्ह, संख्या. पाहून घ्यायचं. संख्या सुरुवात आहे, चिन्ह आणि संख्या येत आहे. ठीक आहे. पुन्हा संख्या लेटर आहे, कॅन्सल. हे पहिल्यावाले आपण लिहिलं. पुन्हा संख्या चिन्ह आहे का? नाही. ठीक आहे, कॅन्सल करा. चिन्ह कॅन्सल करा. संख्या पण सुरुवात करायची. संख्या लेटर आहे, कॅन्सल.
संख्या चिन्ह आणि संख्या आहे. हो ठीक आहे. ओके, संख्या चिन्ह आणि संख्या आहे, हे पण होते 1 आणि 2. ओके, पुन्हा कुठे दिसतंय का संख्या चिन्ह आणि संख्या आहे का, संख्या चिन्ह आणि संख्या, हो लिहून घ्या. पुन्हा काय दिसतंय का संख्या लेटर कॅन्सल. ओके, 1 2 3 4 तुमचा आन्सर आहे. ओके, 41 नंबर क्वेश्चन. किती मिनिट झाले, 20 मिनिटं. चला, जर बायोडायव्हर्सिटीज आता मला शब्द वाचता आला, शब्द वाचता नाही आला तरी जमते, काही काळजी करू नका. ओके, जर बायोडायव्हर्सिटीज या शब्दाचा डावीकडील प्रत्येक तिसऱ्या स्थानावरील अक्षरांचा विचार केला आणि ठीक आहे, डावीकडील प्रत्येक तिसऱ्या स्थानावरील अक्षरांचा विचार केला म्हणजे बघ कोण कोण, हे पहिला, नंतर डावीकडून हा तिसरा येते, पुन्हा मग 1 2 3, पुन्हा 1 2 3, ठीक आहे, पुन्हा 1 2 3, पुन्हा 1 2 3, पुन्हा 1 2 कॅन्सल. ठीक आहे, आणि त्यांची मूळ अक्षरांच्या क्रमाने रचना केली. ओके, कोणकोणते आहे, OV SI, OV S आणि I याच्या मूळ अक्षरांच्या क्रमाने रचना केली. म्हणजे कसं, अल्फाबेटनुसार, इंग्रजी वर्णमालेनुसार पहिलं कोण येते, इथे I येणार आहे, त्यानंतर कोण येत आहे O, मग S आणि V येत आहे. हे कसं केलं आपण, इंग्रजी वर्णमालेनुसार केलं आहे. ओके, तर इंग्रजी मूळाक्षरांच्या क्रमानुसार तयार झालेल्या नवीन मांडणीतील पहिल्या आणि शेवटच्या अक्षरादरम्यान किती अक्षरे येतील, हे I पासून तर V दरम्यान किती अक्षरे येतील ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. ठीक आहे, किती अक्षर येते ते शोधायचं आहे. I म्हणजे 9 होते आणि V म्हणजे 22 होते. दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहे मोजून घ्या. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ठीक आहे, किती होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर. ठीक आहे, 12 अक्षर. ओके, चला 12 अक्षर आहे. जर प्रत्येक संख्येच्या दुसऱ्या अंकात 1 मिळवला आणि तिसऱ्या अंकातून 2 वजा केले. ठीक आहे, जर प्रत्येक संख्येच्या दुसऱ्या अंकात 1 मिळवला, प्रत्येक संख्या सेकंड अक्षर आहे त्यात 1 मिळवला, 5 चे 6 केले, तर 2 चे 3 केले, 8 चे 9 केले, 2 चे 3 केले, 5 चे 6 केले. ठीक आहे, 3 अंकांच्या संख्या आहे. ओके, आणि तिसऱ्या अंकातून 2 वजा केले, तिसऱ्या जो अंकातून 2 वजा केले म्हणजे 2तून 2 गेले 0, 9तून 2 गेले 7, 7तून 2 गेले 5, 0 6. ओके, तर नव्या रचनेत अशा प्रकारे तयार होणाऱ्या किती संख्यांना 3 ने भाग जातो. ठीक आहे, अशी नवीन रचना झाली त्यात अशा किती संख्यांना 3 ने भाग जातो पाहून घ्यायचं. पहिला संख्या जशी ती आहे 4 4 9 चे 9 5 चे 5 3 चे 3 6 चे 6. ओके, आता संख्या साईडने लिहून घेऊ. 4 6 0 4 6 0 एक संख्या झाली. दुसरी संख्या आहे 9 3 7 9 3 7 म्हणजे 937. तिसरी संख्या आहे 595 595. तिसरी संख्या 3 3 3 3 0 आणि लास्ट संख्या आहे 666 666. ओके, चला काय म्हणताय आता, अशा किती संख्यांना 3 ने भाग जातो ते तुम्हाला शोधायचं आहे. हे कसं शोधायचं पाहून घ्यायचं ना. 3ची कसोटी, 3 3 दिसत आहे, 3 ने भाग जातो. हो, म्हणजे कितीने, 3 3 0 ना, 3 ने भाग जाईल म्हणताय ना. 3 3 दिसत आहे, भाग जातो. 6 6 दिसत आहे, भाग जातो. कसं केलं, 3ची कसोटी का बेरीज करत, दोघांची बेरीज 6 येत आहे, मग बेरजेला अंकांच्या बेरजेला 3 ने जर भाग जात असेल याचा अर्थ भाग जाते. इथं 6 बेरीज येत आहे, अंकांची 3 ने भाग जातो 6ला, याचा अर्थ पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. इथं अंकांची बेरीज येत आहे 6 + 6 + 6 18 येत आहे. या बेरजेला 3 ने भाग जातो, याचा अर्थ या संख्येला 3 ने भाग जातो. मग भाग कुठं जात नाही, 3 जातो, 7 जात नाही, कटला. 9ला जाते, 5 आणि 5 10 होते, भाग जात नाही, कटला. 6ला जाते, 4 होते, भाग जात नाही, कटला. ओके, मग अशा 2 संख्या आहे तो ज्याला 3 ने भाग जातो, 2 संख्या. ओके, 43 आणि 44. पूर्ण याच्या दरम्यान आपला एक क्वेश्चन चुकला आहे, तो क्वेश्चन मी शेवटी डिस्कस करतो. ओके, या शब्दात अक्षरांचा अशा किती जोड्या आहेत. ठीक आहे, ज्यातील प्रत्येकांच्या दरम्यान येणारी अक्षरे इंग्रजी मूळाक्षरामध्ये येणाऱ्या
इतकीच आहेत, पुढे आणि मागे दोन्ही दिशांनी. ठीक आहे, मगासारखाच क्वेश्चन आहे. ॲल्युमिनियम लिहून घ्या, ALUMINUM. हे कसं शोधायचं? इथं काय त्यांनी विचारलं का, हा समजा मी याला ए पकडलं आणि याला एम पकडलं, त्यांना असं सांगायचं का हा ए आणि एम दोघांमध्ये जेवढी अक्षरं अल्फाबेट सिरीजमध्ये आहे, ABCDमध्ये आहे, इंग्रजी वर्णमालेमध्ये आहे, तेवढीच अक्षरं इथं पाहिजे. तसाच एक ग्रुप तुमचा बनला पाहिजे. त्याला मी डायरेक्ट ट्रिक तुम्हाला सांगितली कशी. याला एला पहिलं माना आणि त्याच्यापासून सुरुवात करा. ए नंतर हा बी आहे का नाही, नंतर सी आहे का नाही, नंतर डी आहे का नाही, नंतर आहे का पाहून घ्यायचं. ए नंतर BCDEFGH कोणीही सेम नाही. मी ज्या याच्यावर टिंब ठेवला, पेन ठेवली आणि तो अक्षर आहे का नाही, म्हणजे ए कटला. ओके, एल नंतर MNOPQR, इथं पण कोण नाही. यू नंतर VWXYZ, कोणीही नाही. यू नंतर VWXYZ, कोणीही नाही, कॅन्सल झाले. ओके, थोडं रिवर्स पण घ्यायचं, परंतु यू नंतरचा कोणी दिसत नाही ते, मग कॅन्सल, काही टेन्शन घ्यायचं नाही. एम नंतर NOPQ कोणीच नाही. एम नंतर NOP कोणीच नाही. आय नंतर JKL कोणीच नाही. आय नंतर JKL हा एल आहे. आय नंतर JKL हा आहे ना. चला, मग आन्सर तुमचं एक आलं बघा. आय नंतर JKL हा आहे, म्हणजे बघा आय नंतर अल्फाबेट सिरीजनुसार पण हा थर्ड येत आहे आणि याच्यामध्ये पण थर्ड येत आहे. याचा अर्थ हे तुमचा आन्सर आहे. ओके, नंतर पाहून घ्या. JKL नाही, कॅन्सल. एन नंतर MN नाही. एन नंतर OP नाही. एन नंतर OPQRS नाही. यू नंतर व्ही नाही. यू नंतर VWX मोठी संख्या नाहीच. व्ही नंतर मोठी संख्या नाही. एम नंतर NOPQRST नाही. ठीक आहे, एकच तुमचा आन्सर आहे. एक तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. जर वरील क्रमातील पहिले 14 घटक उलट क्रमाने लिहिले तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकाकडून 29व्या स्थानी येईल? पहिले 14 मोजून घ्यायचे. ठीक आहे, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हा आहे 14th आहे. ओके, हे उलट्या क्रमाने लिहिलं म्हणजे हा टक्के तो इकडे येईल. पहिले 14 घटक उलट्या क्रमाने लिहिले. ओके, मग काय म्हणताय, खालीलपैकी कोणते उजव्या टोकाकडून 29व्या स्थानी येईल मोजून घ्यायचं. हा पहिला, दुसरा, तिसरा उजव्या टोकाकडून 29 मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झाले आपले. 16 कंप्लीट झाली. ओके, मग तुम्ही यालाच तर म्हणाल का? नाही का, कारण की हे उलट्या लिहिल्या म्हणजे हा जो आय तिकडं जाईल. मग इथपर्यंत आपले 16 झाली. मग हा आय पासून तिकडं जाईल. मग याला 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 तुमचा आन्सर आहे. म्हणजे कोणता? ई. हे कसं का केलं आपण? कारण की उलट्या सिरीज केली बघा. पहिले 14 लिटर उलट्या लिहिले. ओके, मग 29वा क्रमांक म्हणताय आपण. इकून पाहिले इथपर्यंत आपले 16 भरले, डी पर्यंत 16 भरले. ओके, मग 17वा कोणता येईल? याला उलट्या लिहिलं म्हणजे हा 17वा इथं जाईल. ठीक आहे, हा 18वा इथं जाईल, हा 19वा, असं करता करता हा 29वा जो की इथं येईल. ठीक आहे, चला इथं तुमचा क्वेश्चन संपले. इथे क्वेश्चन संपले मित्रांनो. आता फक्त मला एकच क्वेश्चन जो चुकला होता ते क्वेश्चन मी रिपीट घेतो. नाही, हा क्वेश्चन नाही. हा एक क्वेश्चन चुकला होता, तो क्वेश्चन मी रिपीट करतो. प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णक्रमानुसार पुढील अक्षराने बदलली. ठीक आहे, बदलवून टाका. बदलली. ठीक आहे, सर्व अक्षरे नेक्स्ट वेळेला बदलवली. एक थोडंसं एक करून घेऊ. जी नंतर एच येते, आर नंतर RS, ओ नंतर P, W नंतर X. ठीक आहे, हे 3 असे बदलवले. ओके, बदलले आणि नंतर याप्रमाणे बनलेल्या प्रत्येक शब्दाच्या अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली. ओके, चला
डावीकडून उजवीकडे मांडणी केली, ठीक आहे, बस केली आपण, मांडणी केली आपण, ओके. चला ठीक आहे, पहिले हे जसं तसं लिहून घेतो, GROW, ओके. हा एक शब्द झाला. त्यानंतर दुसरा शब्द तुर्क, तुर्क हा दुसरा शब्द झाला. तिसरा आहे फिंग आणि लॉब्ड, फिंग आणि लॉब्ड, ठीक आहे, लॉब्ड हे शब्द आहे. याचे आपण याला बदलवून टाकलं, यांना बदलवून टाकलं, नंतरचा शब्द लिहिला, जीचा यत, आरचा यस, ओचा पी, डब्ल्यूचा एक्स, ओके. असं केलं म्हणताय, प्रत्येक लेटरमध्ये आपण असं केलं, ओके. आपण ते करू नंतर, तुम्हाला फक्त दाखवतो मी. त्यानंतर काय म्हणताय, बनलेल्या प्रत्येक शब्दाच्या अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली. आता प्रत्येक शब्दाच्या आतमध्ये इंग्रजी वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे लावला आपण, ठीक आहे. म्हणजे जो आधी येते ह्या HSPX ह्यापैकी जो आधी येईल त्याला आधी घ्यायचं, तो नंतर येईल, तो नंतर घ्यायचं, ABCD प्रमाणे इंग्रजी शब्दकोशानुसार किंवा वर्णमालेनुसार. मग कोण आधी येत आहे, दिसतंय का, H पहिलंच आहे, तो तर येतच आहे, नंतर PQRS, नंतर शेवटी X, ठीक आहे. हे +1चं अक्षर, नंतर हे अल्फाबेटनुसार, ओके. जमलं, झालं, आपण केलं. हे तिन्ही याचं केलं असं समजून जा. तर सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरे अक्षर, सर्वात डावीकडील हा शब्द याचा तिसरे अक्षर म्हणजे एस झाला, हा एस, ठीक आहे. आणि सर्वात उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरे हा जो शब्द, याच्यानंतर हा खालचा शब्द तयार होईल, याच्या उजवीकडून तिसरे म्हणजे 1 2 3 4, हे डाव्या टोकाकडून तिसरे म्हणजे हा डावा टोक हे पहिलं, दुसरं, तिसरं, ठीक आहे. बस ह्या दोघांच्या अक्षर यांच्या दरम्यान किती अक्षरे असतील ते तुम्हाला इथे शोधायचं आहे, ठीक आहे. याला पण नंतर शब्द लिहून घ्या, L नंतर M, O नंतर P, B नंतर C, D नंतर E. आता शब्दानुसार C पहिले येईल, नंतर E येईल, नंतर M येईल आणि शेवटी P येईल. आता M आणि S दोघांच्या मधामध्ये किती लेटर आहेत ते त्यांना पाहायचं आहे. हे येते इंग्रजी वर्णमालेनुसार. S म्हणजे होते 19, फक्त आणि फक्त S, आणि यांना फक्त हे जाऊ द्या, सोडून द्या. यांना फक्त काय विचारल्यांनी, हा S आणि हा M दोघांच्या मधामध्ये इंग्रजी वर्णमालेनुसार किती शब्द येते ते पाहून घ्यायचं फक्त. S म्हणजे 19 होते, M म्हणजे 13 होते, ठीक आहे. मग 14 15 16 17 18 19 किती लेटर होत आहे, 1 2 3 4 5 6 लेटर, जे की येत नाही. 1 2 3 4 5 6, त्यानंतर 14 15 16 17 18, अरे हा, हे 19 नंतर हे पकडाच लागत नाही, 19, ठीक आहे. पहा 13 नंतर 14 15 16 17 18 19 तोच येते. मग किती, 1 2 3 4 5 लेटर. तुमचा आन्सर आहे 5, ओके. मगाचा ऑप्शन चुकलं होतं आपलं, मगा क्वेश्चन सॉल्व करता आला नव्हता, त्यामुळे हे थोडं एक दिलगिरी व्यक्त करतो. याचा आन्सर आहे 5, ओके. समजलं कसं करायचं होतं, ओके. चला इथे थांबून जाऊ आपण, कारण की आपलं लेक्चर संपलं आहे. लेक्चर म्हणजे टॉपिकच संपला इथे. पुनर्मांडणी हे टॉपिक इथे संपलेलं आहे. पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू. उद्याचं 28वं लेक्चर राहील, जे की वयवारी चालू होईल, ठीक आहे. त्याचे पण 2-3 लेक्चर काहीतरी येऊन जाईल. थँक्यू.